नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओत. तर आता सकाळच्या गाडी हातरुणातनं व्हिडिओ चालू केला. याचं कारण असं आहे की जेव्हा अण्णा आलाय आणि मला म्हणतो फिरायला जायचं आहे का. तर काल गाडी त्याला मी जरा ते रील टाकले ना, काढ गाडी चल फिराय, अरे त्यानं लईच मनावर घेतले. आणि आज आता आम्ही जातोय अलिबागला. तर आता उठतो, जरा फ्रेश होतो, बॅग भरू आणि आपण निघूया अलिबागच्या दिशेने. एकंदरीत आपलं सगळं आवरून झालेलं आहे. आपण गाठलाय फुल शर्ट, गाडीवरून जाणार आहे आपण हो बाईक राईड आज. तर त्यामुळे फुल शर्ट घातलाय, ऊन पण लागतंय आणि धुरळा वगैरे पण खूप असणार आहे, त्यामुळं फुल शर्ट घातलाय आणि टी शर्ट. तर आता आपण जाऊया. बॅग पण भरून झालेली आहे आणि आता आपली निघायची वेळ झाली. ही आपली बॅग घेतली आहे, काय जास्त सामान नाही बॅगेत. एक उद्याचा टी शर्ट आणि पॅन्ट जीन्स वगैरे एवढंच घेतलेलं आहे. चार्जर वगैरे व्यवस्थित सगळं घेतलं आहे. तर चला निघूया. तर ही आहे आपला सिल्वर पिंट्यावर निघायला चाललं आहे. तर अण्णा चेक करते ती गाडीचे ब्रेक वगैरे चेक करायला पाहिजे. काय झालं, काय टाकायला पाहिजे? ब्रेक पॅड टाकायला पाहिजे. ठीक आहे, चला. शोरूममध्ये जायचं का शोरूममधून घेऊन आपण कुठं काय कसं जिथं जर गर्दी नसेल तर शोरूममध्ये टाकायला नाही. ठीक आहे. आपण इथंच दिघीच्या इथं कळसमध्ये टी व्हीचं शोरूम आहे, त्या शोरूमला आलो आहे. आणि आत गेल्यात, आज जाऊन विचार की डिस्पॅड आहेत का, किती वेळ लागेल, नाहीतर आपण घेऊन इथून बाहेर जाऊन बसूया. आपल्याला काय त्या शोरूमवरती ब्रेक पॅड भेटले नाही. आता आपण जातोय दापोलीच्या शोरूममध्ये काय, आणि यांना वेळ पण लागणार होता. आता जाऊया दापोलीच्या शोरूमला, तिथं जाऊन बघूया भेटले. शेवटी आपल्याला डिस्पॅड भेटले होते, आपण घेऊन आलो. आता हे लोकल गॅरेज आहे, त्या गॅरेजवरती आलो आहे आपण. आणि आता हे डिस्पॅड बसून घेऊया आणि आपण इथून निघूया. तर त्या दादानं आपल्या गाडीचं काम करायचं चालू केलं. तर बघा, ही उडी डिशच आहे. यासाठी इतकं फिरलो आहे ना, 10-15 किलोमीटर, आणि कोणी बसवून पण नाही दिलं. आणि या दादानं आपल्याला हो म्हटलं आहे. आपल्या गाडीचं काम झालेलं आहे. आता इथं बिल बघूया आणि निघायची गोळी घेऊया. निघायची गोळी नवीनच आहे गोळी. चला दाखवतो तुम्हाला कसली आहे गोळी. आपण तळेगावच्या पुढं आलो आहे आणि इथं रस्त्या शेजारीचं उसाचा रस पिण्यासाठी आपण थांबलेलो आहे. उसाचा रस पिऊन आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. उसाचा रस पिऊन झालेला आहे. आता आपण आलो आहे तळेगावच्या पुढे, इथं 2 किलोमीटर आलो आहे. आणि इथून अलिबाग आपल्याला दाखवते की 103 ते 4 किलोमीटर आहे. आता जाऊया. आपण आता जाणार आहे जुन्या हायवेनी, कारण की आपल्याकडे बाईक आहे आणि मेगा हायवेला काय गाडी अलाव नाही. इथून आपण निघतोय अलिबागला जायला. तर खोपोलीतून पेन मार्गे आपण जाणार आहोत अलिबागला. तर चला, मी तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो. आपण आहे लोणावळ्यामध्ये आणि लागले आपल्याला ट्रॅफिक. जराची पण जागा नाही. त्या साईडून आपली गाडी गेली असती, पण तिथं लागलाय छोटा हत्ती. आता त्याची गाडी बसणार पण नाही, तरी पण त्यानं मध्ये वगैरे घातली आहे. तर चला आता बघूया किती वेळ लागतोय आपल्याला या ट्रॅफिकमध्ये. ऊन पण खूप लागते. आहे समोर हा धबधबा. पावसाळ्यात हा बघण्यासारखा नजारा असणार आहे. पावसाळ्यात एकदा तर आपण विजिट करण्याचा प्रयत्न करणार आहे. शाश्वती काही देऊ शकत नाही, पण नक्कीच प्रयत्न करू. बघा या गाडीचा हाल काय झाले. माणसानं जरा गाडी हळू चालवा.
मजा येते, भारी वाटते आणि उन्हाच्या झाडा पण लागतायत. हे बघा हे कुठं दिसतंय का तुम्हाला? याचा डंपर बघा, याचा पाळका कुठं आहे आणि कुठं चालला याला काय कळनाच झालंय. कुणाच्या अंगा बिंगा पडला तर पाळका पडला यार देव म्हातारे. आता वाजलेले आहेत दुपारची 2:30. भूक खूप लागली जोराची, म्हणून आता आम्ही जेवायला थांबलोय. इथं आता झाडाखाली आपण जेवाय बसणार आहे. ही आंब्याची इथं अशी झाडं आहेत, तर या झाडाखाली आपण जेवाय बसूया, जरा आराम करूया आणि परत निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी. मस्त असं हे चिक्कूचं झाड आहे आणि इथं सावली पण खूप भारी आहे. इथं बसूया. कुणाची बाग आहे काय माहिती, सगळे आंब्याची झाडच आहे ती, चिक्कूची झाड आहे ती, भारी आहे बघा. आम्ही घरून येताना आणले जेवण. घडलंय का? तर अन्नाच्या पॅकेट तेल सांडलंय, कारण की त्यात आहे भाजी. टोपी काय काय आता खराब झाले बघ, टोपी तर झाल्या खराब. आता आपल्याकडे पण काय आहे माहिती आहे का? चला डब्यावरती काय काय बघूया. बघा अरे बाप, हे बघा कसं आणले. कांदा आहे, चपाती आहे आणि आपल्या डब्यात दिसते का लाल लाल चटणी आहे, तेल चटणी. तर या जेवायला, जेवतो आम्ही जरा. मस्तपैकी आम्ही जेवलेलो आहे, थोडा आराम पण केला. तुम्ही बघितलंच असेल टाइमलॅप्समध्ये. खूप छान वाटलं असं आंब्या त्या चिक्कूच्या झाडाखाली झोपायला, असं बाहेर जेवाय वगैरे खूप छान वाटलं. आता जरासा आराम करून भारी वाटलं. आता आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला. थोडंच राहिले, पोचल आपण आपल्याला आपण हळूहळू चाललोय, त्यामुळे 1 तास तर नक्कीच लागेल आपल्याला असं मला वाटतंय. तर चला जाऊया. आपल्याला जाऊन अजून तिथं रूम वगैरे शोधायचे. आपण काय बुकिंग केलेलं नाही, काय नाही, नुसते बॅग भरले निघालोय. तर चला जाऊया, रूम वगैरे शोधूया, मग परत बघू काय पुढं करायचं ते. JSW कंपनी आहे ही बघा. इथं असेल यांचं JSW स्टील, मोठीच्या मोठी कंपनी, खूपच मोठी. तर आपण पोचलोय आपल्या डेस्टिनेशनवरती, अलिबाग. तर हे बघू शकता गर्दी, आणि त्यानंतर तुम्ही बघणार समुद्र. आधी तुम्हाला गर्दीला फेस करावं लागेल, त्यानंतर समुद्रावर. आणि हे बघा हे समुद्र, आणि पाणी काय कसलं कळवळ आहे. अशी बघून आज जायची इच्छाच गेली माझी. खूप एक्साइटमेंट आलेलो, पण काय सगळी इच्छा गेली. खूप आवाज करून पोहोचलोय आणि इथं आल्यावर बघतोय तर काय सगळं चिखलच आहे. सगळं पाणी इतकं खळवळ आहे, नाही काय बोलायचं नको. चला आता जरा राहायचं, रूमची सोय करूया, उद्या कुठं भेटते करून, आणि त्यानंतर मग जरा फिरायला येऊ आपण परत. तर तो समोर दिसतोय तो आहे कुलाबा किल्ला. तर तो किल्ला पाहण्यासाठी आपण उद्या येणार आहोत. उद्या या बीचवरून त्या तिकडे जाण्यासाठी बोटीची पण सोय असते. तिथे जाऊन आपण फिरून वगैरे मस्तपैकी येऊया. उद्या हा तुम्हाला मी किल्ला दाखवतो. तर आता जाऊया आपण आणि रूम शोधूया. हे आहे बीचच्या जवळचं असलेलं लोकल मार्केट. तर आपण या मार्केटमध्ये आलो आहे. आपण थांबलो आहे लिंबू सरबत पिण्यासाठी. लिंबू सरबत पिऊया, खूप तहान पण लागले. आणि जे आमच्याकडे होतं ते गरम झालं आहे खूप, आणि इथं गरम पण खूप होतं या वातावरणात.
मला जरा लिंबू सरबत पण फिरतोय ह्या अलिबागच्या लोकल मार्केटमधून. फक्त फिरायचं चाललंय ते पण गाडीवर, नुसतं एक्सप्लोअर करायचं. आत्ता आले आपण ATM मध्ये. खूप शोधलं, त्यानंतर ATM सापडलं SBIचं. नगर परिषदेच्या त्या चौकामध्येच आहे, ते कार्यालय वगैरे इथं आहेत, गव्हर्नमेंट ऑफिस वगैरे त्याच चौकामध्ये आहे हे SBIचं ATM. जर तुम्ही कधी आलात तर इथंच या. तर आत्ता आपण पोचलो ह्या हॉस्टेल इथे, आवारा बॅकपॅकर हॉस्टेल. तर ह्या इथं आलो आहे, हे आहे हे हॉस्टेल. तर ह्या हॉस्टेलबद्दल आपल्याला माहिती ऑनलाईनच भेटलेली, ती शोधत आलो आहे. आता आतमध्ये जाऊया, रेट वगैरे विचारूया आणि कशी रूम आहे ते बघू, मग फिक्स करायचं का नाही हे ठरवू त्यावरतीच आपण. मग मी तुम्हाला ते सांगतो लगेच आणि रूम पण दाखवतो. तर इथं आपण जेवण वगैरे गरम करू शकतो. ही आहे इलेक्ट्रिक शेगडी, ही आहे ओव्हन, त्यांचं साहित्य, फ्रीज वगैरे पण आहे आपल्याला. चिल इथं पाणी ठेवू शकता. तर टॉयलेट बाथरूम आहे, हे लॉकर्स आहेत. हे आहेत रूम्स. खूप प्रवास करून 5 मिनटं कॉटेज शोधत आम्ही पोचलो या वर्सोली बीचवरती. हा बीच जरा, या बीचवरती थोडी जरा गर्दी कमी आहे ॲज कम्पेअर टू अलिबाग बीच. आणि तुम्हाला दाखवतो थांबा बीचचा बीच. आपण ज्या मगाशी अलिबागचा बीच होता त्या बीचवर गेलतो, तिथं तुम्ही गर्दी बघितली. आणि हा वर्सोली बीच, इथली तुम्ही गर्दी बघितली. तिकडे जरा गर्दी कमी आहे. इथं राईड आहेत, पण अशा मोठ्यावाल्या राईड नाही आहेत. इथे हे उंटावरची राईड आहे, छोट्या मुलांसाठी गाडी आहे, इथं सायकलिंग आहे. अशा राईड तुम्ही इथं करू शकता. आणि तुमच्या फॅमिलीसोबत मस्त असा वेळ घालवण्याचा असेल तर या दगडांवरती इथं एक कट्टे बसायची सोय वगैरे आहे. आणि या साईडला पण आहे, इथे बसून तुम्ही मस्त असा हा इथला बीचचा व्ह्यू असं एन्जॉय करू शकता. थोड्या वेळाचाच सनसेट पण होईल, तर याचा पण तुम्ही एन्जॉय करू शकता. या बीचच्या बाहेर आलं की म्हणजे बीचवरतीच आज जाताना याचं मार्केट आहेत दोन्ही साईडला. आणि पार्किंगची पण सोय आहे तिकडे, पे आणि पार्क पण आहे त्या साईडला. इथं आपल्या टू व्हीलरचं पार्क केलेलं आहे आपण मगापासून कॉटेज शोधतोय. आता एक ठिकाणी आलो आहे, ते चालले रूम तर बघितले. आता बघूया अण्णा काय म्हणते, ते पसंत पडली तर घेऊया. म्हणजे बार्गेनिंग चालले, तर आपल्याला आणि त्यांना पटलं तर घ्यायची, नाही तर आपण दुसरीकडे बघत राहूया. तर आत्ता मस्तपैकी आलोय आपण ह्या आपल्या रूममध्ये. तर चला तुम्हाला रूम टूर दाखवतो. तर हा आहे मस्त असा बेड. इथं आपल्याला TV दिलेली आहे. हे इथं काय आहे याला, काय म्हणतात ते, याला टिपवाय म्हणतात, टेबल म्हणतात, काही बी म्हणा, मी टेबलच म्हणा. टेबल दिला, इथं काही मोबाईल वगैरे तुम्ही ठेवू शकता. आणि हा आरसा कसा दिसतोय, मी काम आलेला दमलेलो मी, इकडे खूप घाम येतोय. आणि आहे आपलं टॉयलेट बाथरूम, मस्त असं. शॉवर पण आहे, एकच नंबर काम झाले. मस्तपैकी शॉवर घेऊया आता आपण. तर आता आपण आलो आहे अलिबागच्या मच्छी मार्केटमध्ये. तर मच्छी बघूया कशी आहे, मार्केट बघायला आलो आपण. जर आवडलं काय तर घेऊन जायचं, नाही तर आपलं आपण असंच जायचं फिरून नुसतं. तर चला दाखवतो मार्केट इथलं. इथं सगळी सुकी मच्छी आहे त्या साईडला, हे सगळे सुक्या मच्छीच आहे. तर आतमध्ये जाऊया आपण, वली मच्छी बघूया. चला आत.
मार्केट फिरून आपलं झालेलं आहे मस्त असे. काय मासे नाहीत आता, मासेमारी बंद केली आहे त्यामुळे जास्त मासे असं काय नाही आहेत मार्केटमध्ये. तर आता जाऊया आपल्या रूमवरती, जाऊया निवांत आराम करू आता जाऊन. नाहीतर इथं अजून काय असेल बघायला तर जर भेटलं तर बघूया, ते तुम्हाला दाखवतो. स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग. तर हे आहे अलिबागचं बस स्टँड. अहो पोस्टर दिसतील तुम्हाला. नाही बघा, हे आता हे काय, हे अलिबागचं बस स्टँड. पोस्टर हे सगळ्या स्टँडच्या बाहेर असतातच, त्यात काय वादच नाही. आणि हे असं मस्त असं मार्केट आहे. आपण पुन्हा एकदा मार्केटमध्ये फिरतोय. मार्केटमध्ये आलो पण काय मूड खराब झाला, म्हणजे हे तिथं बघायला नाहीच आपल्याला. त्यामुळं जेवढं तेवढं दाखवले मी. मस्त असं सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यात पैसा जाऊया, अजून काय बघायला भेटते का पुढे. आता आपण थांबलोय ही गाड्यावरती. खाया भूक लागली, जरा पोटात गेलं. दुपारी कधी खाल्ले 2-2:30 वाजता, त्यानंतर आता खातोय. तर असं पोटात भर टाकू, बाहेर आले तर जरा एक्सप्लोर करू म्हणून खायला आलोय. तर ह्या श्री समर्थ कृपया गाड्यावरती आलो. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. तर आता आलोय आपण रूमवरती. आता येतानाच आम्ही जेवण करून आलोय. मोबाईलची चार्जिंग संपलेलीच. कधी सकाळी चार्जिंग केलं तर त्यानंतर चार्जिंगच केलं नाही, त्यामुळे चार्जिंग संपलेली. जेव्हा गेलो इथं अलिबागमध्ये समाधान हॉटेल आहे, तिथं मच्छी 1 नंबर भेटते. तिथं आम्ही मच्छी खाल्ली आणि त्यानंतर आलोय आता रूमवरती. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.